प्रिय मित्रांनो, आज आपण एक अत्यंत प्रभावी संताकडे वळत आहोत. संत असं ख्रिस्तसभा म्हणत नाही, परंतु ती एक धन्यवादित करून ख्रिस्तसभेने तिला जाहीर केलेला आहे आणि लवकरच ती संतपदाच्या मार्गावर आहे. परंतु महत्त्वाचं हे की ती आपलीच एक भारतीय स्त्री आहे आणि म्हणून आणि तिचं जीवन अत्यंत आकर्षक असल्याकारणाने मी विचार केला की ह्या एका स्त्रीचं आपण लोकांना दर्शन घडवूया. आणि ती व्यक्ती म्हणजेच धन्यवादित राणी मरिया. माझ्या प्रिय मित्रांनो, राणी मरिया ही 21व्या शतकामध्ये जणू काय एक चकचकणारी तारा म्हणून तिच्याकडे आपण पाहू शकतो. कारण तिचं जीवनचरित्र मी स्वतः 2-4 वेळा पाहिलं आहे, ऐकलेलं आहे आणि तिच्याविषयी वाचलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला विशेषतः ते वाचताना किंवा ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले. पहिल्या प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ती 4 वर्षापूर्वीच म्हणजेच 2017 साली पोप महाशयाने तिला धन्यवादित हा बहुमान तिला दिला आणि संपूर्ण भारतामध्ये जणू काही एक आनंदाचं एक वातावरण पसरलं. माझ्या प्रिय मित्रांनो, तिने जणू काही तिचं जीवनचरित्र आपण जर वाचायला लागलोत तर जणू काय आपली मनं हेलावून सोडते. कारण अत्यंत हृदयस्पर्शी असं तिची ही कथा आहे. आज मी माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की 1954 साली केरळ इथे तिचा जन्म झालेला होता. तशी तिला 6 भावंडंही होती आणि 6 भावंडांमध्ये हिचा नंबर 3रा होता. तरी देखील माझ्या प्रिय मित्रांनो, लहानपणापासून ती फार धार्मिक होती, पवित्र जीवन जगत होती, देवळात जात होती, रोजरी किंवा प्रार्थना करत होती आणि एक धावती पळती उत्साही मुलगी, सतत हसणारी. आणि त्यामुळे अनेकांचं लक्ष जणू काही तिच्याकडेच होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, हीच मुलगी ज्या वेळेला अधिकाधिक परमेश्वराच्या जवळ जाऊ लागली आणि प्रार्थनेमध्ये रमायला लागली. तिची दुसरी एक चुलत बहीण होती, ती पण त्याच प्रकारची होती. तिचं देखील इच्छा होती, ह्या दोघींची इच्छा होती की आपण आमरण कौमार्यपद जगावं आणि सिस्टर होऊन आपलं जीवन परमेश्वराला अर्पण करावं आणि त्यातल्या त्यात मिशन कार्य करावं, ही त्यांची खूप इच्छा होती. मग माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा राणी मरिया 18 वर्षाची झाली तेव्हा त्यांच्याच पॅरिसमध्ये एक कॉन्व्हेंट होतं आणि त्या कॉन्व्हेंटमध्ये विशेषतः फ्रान्सिस्कन क्लॅरिस सिस्टर्स राहत होत्या. आणि त्या फ्रान्सिस्कन क्लॅरिस सिस्टर्स त्यांचं जीवन देखील थोडंसं आकर्षक होतं. त्यामुळे सुदैवाने ते त्या सिस्टरांकडे, त्यांच्या कॉन्व्हेंटकडे, त्यांच्या कार्याकडे ओढल्या गेल्या आणि त्यांनी एक दिवस सिस्टरांना सांगितलं की आम्हाला कॉन्व्हेंटमध्ये जॉईन व्हायचं आहे किंवा सिस्टर व्हायचं आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, 18व्या वर्षानंतर त्या कॉन्व्हेंटमध्ये गेल्या आणि ज्याला आपण म्हणतो सुरुवातीला त्यांचं प्रशिक्षण काळ असतं, त्यांचं पॉस्च्युलन्सी असते, त्यांची नोव्हिशिएट असते आणि त्यांची जी प्रशिक्षण काळामध्ये जी काय त्यांना ट्रेनिंग दिली जाते किंवा जे काय शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये धार्मिक, आध्यात्मिक, विशेषतः प्रार्थना, मननचिंतन आणि त्यांच्या संस्थेची जी काही घटना असेल त्या देखील गोष्टी सांगितल्या जातात.
परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं पाचारण कसं जगायचं, कसं वाढवायचं आणि त्याच्यामध्ये कसं रमायचं ह्याविषयीचं सुद्धा खूप माहिती त्यांना दिली जाते किंवा त्याच्यामध्ये त्यांना आकर्षून घेतलं जातं. तसंच माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या दोन्ही मुली पण विशेषतः राणी मरिया ही तिच्या त्या कार्यामध्ये इतकी मग्न होती की त्याला जगातलं दुसरं काही दिसत नव्हतं. तिने आपलं घरदार सोडलं होतं, आईवडील सोडले होते, भावंडं सोडली होती, सगळी जिव्हाळ्याची माणसं सोडली होती आणि आता तिचं लक्ष फक्त येशूकडेच होतं आणि येशूसाठीच आपण जगत आहोत असं तिला वाटत होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, खरोखर कॉन्व्हेंटच्या सिस्टरांना, तिच्या नॉविस मिस्टरांना, तिच्या पॉस्टलन्सी अधिकारी ज्या होत्या त्या सगळ्यांना ती खूप आवडत होती. कारण एक म्हणजे ती पद्धतशीरपणे जीवन जगत होती, नेहमी कोणत्याही बाबतीमध्ये काटेकोरपणे शिस्त पाळत होती. तिला जो काय अभ्यासक्रम होता ती अभ्यासक्रम करत होती, प्रार्थनेच्या वेळेला प्रार्थना करत होती आणि साहजिकच कुणालाही आवडेल असं जीवन ती जगत होती. त्यामुळे तिने सगळ्याला ती आवडत होती, तिला देखील सगळे लोक आवडत होते. ती देखील मायेने प्रेमाने सेवा करी आणि सेवा करणे हाच तिच्या जीवनाचं एक उद्दिष्ट होतं आणि ते उद्दिष्ट तिने पूर्णपणे आपल्या जीवनात पाळलं. माझ्या प्रिय मित्रांनो, 1974 साली तिने आपल्या कॉन्व्हेंटमधील पहिला व्रत विधी स्वीकारला आणि त्यानंतर तिला ते ड्रेस वगैरे मिळाला, कॉन्व्हेंटचं अधिकृत ड्रेस, आणि त्याच्यामध्ये ती जीवन जगत होती, फिरत होती, लोकांमध्ये वावरत होती आणि विशेषतः फार मोठं तत्त्वज्ञान शिकवण्यापेक्षा मी ह्या लोकांना आपल्या मनातील येशूच्या हृदयाद्वारे काय त्यांना आकर्षून घेईन असं तिला वाटत होतं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, पहिला प्रथम की ती न्यायप्रेमी होती. कुणावर तिने कधीही अन्याय केला नाही. त्यामुळे ती सत्यवादी होती. कधी खोटं बोलायचं नाही, कधी काही वाईट गोष्टी करायच्या नाहीत. जे काय असेल, चूक झाली तर देखील ती स्पष्टपणे सांगायची. त्यामुळे अशा ह्या परिस्थितीमध्ये ती खरोखर स्पष्टपणे बोलायची की जे माझ्या मनात आहे ते मी स्पष्ट बोलणार, जे काही लपवायचं नाही आणि काही गोष्टी स्वतःच्या स्वार्थासाठी करायच्या नाहीत असं तिला वाटत होतं आणि त्याप्रमाणे ती जगत होती. माझ्या प्रिय मित्रांनो, विशेषतः तिने त्यांच्या सुपिरियरकडून काही बायबलची वाक्य ऐकली होती आणि त्या बायबलमधील पहिलं वाक्य तिने ऐकलं होतं ते म्हणजेच लूकमधील अध्याय 4:18 किंवा 16 ते 18 आणि त्या अध्याय 4 असं सांगितलेलं आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर उतरलेला आहे आणि त्याने दिना सुवार्ता सांगण्यासाठी मला अभिषिक्त केलेलं आहे. जे ठेचले गेलेले आहेत त्यांना उठवण्यासाठी, जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी देण्यासाठी आणि जे निराकार आहेत त्या सगळ्यांना जणू काही जीवन देण्यासाठी मला पाठवलेलं आहे असं तिला वाटत होतं. आणि हे शब्द जणू काही तिने तिचे स्वतःचे केले होते आणि त्यामुळे मिशनविषयी तिच्या मनामध्ये एक प्रकारचं आकर्षण होतं आणि त्यासाठी ती उत्साही होती की मी हे मिशन कार्य कधी करते. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर 1983 साली जणू काय तिला ओढाखडी ह्या मिशनमध्ये पाठवण्यात आलं आणि त्या मिशनमध्ये सुद्धा प्रमुख तिला नेमण्यात आलं आणि त्या ठिकाणी फार गरिबी होती आणि ही कुठे तर आपल्या MP मध्य प्रदेश आणि त्या बिजापूर ही त्याची जी जो धर्मप्रांत आहे त्या धर्मप्रांतामध्ये ती कार्य करीत होती आणि तिकडच्या स्त्रिया अशिक्षित, निराक्षर किंवा ज्याला आपण म्हणतो गरीब आणि अज्ञान आणि विशेषतः
त्यांच्या जीवनामध्ये खूप पिळवणूक होत होती, अन्याय त्यांच्यावर होत होता, परंतु त्यांना अजूनपर्यंत कोण असं तारणारा भेटला नव्हता. मग माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या वेळेला राणी मरिया त्या ठिकाणी गेल्या तेव्हा त्यांनी त्या सगळ्या स्त्रियांची परिस्थिती पाहिली, त्यांचं अवलोकन केलं, त्यावर चिंतन केलं, मनन केलं की आपल्याला काय करता येईल. म्हणून तिने त्या सगळ्यांना एकत्र केलं. एकत्र केल्यानंतर तिने तिची एक मुख्य भूमिका सांगितली की आजपर्यंत तुम्ही सावकाराकडून कर्ज काढतात आणि सावकार तुमच्याकडून ते चक्रवाढीने व्याज घेऊन ते पैसे वसूल करतात आणि त्यामुळे तुम्ही अजून गरीब राहिलेले आहात. परंतु आता मी तुम्हाला एक चांगली युक्ती देते की तुम्ही स्वतः तुमचे जे पैसे असतील ते तुम्ही बचत करायचे, तुमचेच पैसे. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एक 100 रुपये मजुरी मिळाली, तर त्या 100 रुपयातून तुम्ही 10, 15, 20 रुपये हे तुम्ही प्रत्येक महिन्याला ठेवायचे, दिवसाला नाही, महिन्याला. तर महिन्याला 20 असे करताना सगळ्यांचे पैसे तुम्ही एकत्र केले तर तुमचे खूप पैसे होऊ शकतात. आणि म्हणून त्यांना वाटलं की आपण 100 रुपये 200 रुपये महिन्याला ठेवू शकतो आणि त्या प्रकारे त्यांनी पैसा गोळा केला. आणि साहजिकच काय झालं की ह्या स्त्रिया स्वावलंबी बनल्या आणि त्यांनी सावकाराकडून कर्ज घ्यायचं नाकारलं. त्यामुळे सावकारांचा धंदा बंद झाला. आता आपण काय करणार असं प्रश्न सावकारांना पडला. आणि ह्या सगळ्याला उत्तर काय, तर आपण त्या सिस्टरांना येथून हलवलं पाहिजे. पण ते कसं हलवणार ते काही आपल्या हातात नाही. मग त्याने युक्ती काढली, थोडी चर्चा केली आणि त्याने एका मारेकऱ्याला थोडेसे पैसे दिले आणि सांगितलं की त्या सिस्टरांचा काटा काढायचा आणि तुला आम्ही एवढे पैसे देऊ. मग एक दिवस त्या सिस्टरांची सिस्टर एका बसने त्यांच्या त्या मिशनमध्ये जात होत्या आणि त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला सिस्टरांना तिथे ड्रायव्हरच्या बाजूला जी सीट असेल किंवा पुढची सीट असेल ती दिली जात असे. पण त्या दिवशी त्या बसमध्ये 3 तरुण पुरुष आणि ते सुद्धा सफेद ड्रेसमध्ये असे आले आणि त्याने सांगितलं की तुम्ही इकडे बसा, तुम्ही तिकडे बसा, अशी प्रत्येकाला अजून काही बसण्याची जागा दिली आणि सिस्टरला मात्र मागच्या एका सीटवरती जागा दिली. आणि तो माणूस म्हणजे समुंदर सिंग, हा समुंदर सिंग तिच्या बाजूलाच बसला आणि दुसरे दोघे आणखीन मागे बसले. मग समुंदर सिंगने त्या सिस्टरांना विचारलं की तुम्ही इथे काय करतात, कशासाठी आलेले आहेत, कुठून आलेले आहेत. तर सिस्टरने सांगितलं, कारण सिस्टरला अशी काही कल्पना नव्हती. मग त्याने सांगितलं की तुम्ही सिस्टर केरळाहून इथे आलेल्या आहेत लोकांची सेवा करण्यासाठी नाही, तर लोकांना ख्रिस्ती धर्म देण्यासाठी, त्यांचं धर्मांतर करण्यासाठी तुम्ही आलेले आहात. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःचा स्वार्थ आहे. आणि तेवढ्यात त्याने आपल्या खिशातून एक चाकूत सुरा काढला आणि तो सिस्टरांच्या पोटात घुसवला आणि ते खंजीर सिस्टरांच्या अंतःकरणामध्ये खुपसलं गेलं. आणि केवळ एकच नाही तर 5 मिनिटांमध्ये त्या माणसाने त्या सिस्टरावरती 54 वार केले आणि संपूर्ण गाडी जी होती ती हादरली. सगळे लोक भीतीने ओरडायला लागले, घाबरले, परंतु ते चूप राहिले. कोणी बोलू शकत नव्हतं, कोणी तिला पुढे येऊन मदत करू शकत नव्हतं. आणि त्याच काळामध्ये मग सिस्टर गतप्राण झाल्या आणि त्यावेळा त्यांनी बस उभी केली आणि ते सगळे पळाले. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यातील फक्त एकच स्त्री होती
की ती स्त्री गेली आणि तिने तिच्या कॉन्व्हेंटमधील सिस्टरला सांगितलं की असा असा प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम सुरू झाला. पण माझ्या प्रिय मित्रांनो, तोपर्यंत सर्व काही संपलं होतं आणि सिस्टर वयाच्या 41व्या वर्षी 41 ह्या गतप्राण झालेल्या होत्या. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, त्या आपल्या ज्या स्त्रिया होत्या ज्यांच्यासाठी ती कार्य करीत होती, जिव्हाळ्याचं कार्य करीत होती, प्रेमाने करत होती, आत्मीयतेने करत होती आणि तिला वाटत होतं की हा समाज सुधारला तर किती चांगलं होईल, देवाचा गौरव होईल. आणि त्या स्त्रिया देखील तिला खूप सहकार्य करीत होत्या. मात्र त्याचा परिणाम असा झाला की तिचं कार्य क्षणार्धात थांबलं. पण कदाचित माझ्या प्रिय मित्रांनो, ते कार्य दुसऱ्या सिस्टराने, दुसऱ्या लोकांनी पुढे चालू ठेवलं असेल. परंतु त्या माणसाला मात्र समुंदर सिंगला पकडण्यात आलं आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. त्याला 30 वर्षाची सक्त मजुरी झाली. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, 2008 साली ह्या सिस्टरांची म्हणजे राणी मरिया हिची दुसरी एक बहीण, छोटी बहीण, ती देखील सिस्टर झालेली होती आणि ती देखील त्याच कॉन्व्हेंटमध्ये होती. तर 2008 साली ती छोटी बहीण, छोटी सिस्टर तिच्या आईला घेऊन ती त्या तुरुंगात गेली आणि त्या तुरुंगातील त्या समुद्र सिंगाच्या हाताला तिने राखी बांधली आणि जणू काय एक भावा बहिणीचं नातं जुळवलं. म्हणजे तिने त्याला क्षमा केली. तिच्या आईने देखील त्या माणसाच्या हाताचं चुंबन घेऊन सांगितलं, तुझ्या पापाची आम्ही क्षमा केलेली आहे. तो माणूस देखील त्या ठिकाणी खूप रडला माझ्या प्रिय मित्रांनो. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की सिस्टर आपलं मिशन जणू काही संपून देवाघरी गेलेल्या होत्या आणि ती एक रक्तसाक्षी संत बनली होती. आपल्या स्त्रियांसाठी, आपल्या लोकांसाठी आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणतं प्रेम अधिक आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, 2017 साली जेव्हा सिस्टरांना हा बहुमान देण्यात आला त्यावेळेला अनेक लोक आपल्या देशातले, विशेषतः मध्य प्रदेश आणि केरला ह्या भागातून हजारो लोक त्यांनी जाऊन तिच्या ह्या धन्यवादित पदाबद्दल देवाचे आभार मानले, देवाचा गौरव केला. आणि आज माझ्या प्रिय मित्रांनो, सगळीकडे तिचं नाव अगदी प्रेमाने घेतलं जात आहे की ही खरी आपल्या धर्मासाठी, आपल्या लोकांसाठी मरणारी एक रक्तसाक्षी आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, अशा अनेक गोष्टी घडतात. परंतु ज्यांच्या जीवनात जे घडतात आणि ज्याने उदारपणे आपल्या स्वतःचा देह अर्पण केलेला आहे त्या सर्व लोकांना आणि विशेषतः राणी मरिया हिला धन्यवाद.